नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अजितदादांचं स्वप्न आहे, भावी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आहे. ते कसं पूर्ण करणार माहीत नाही, पण त्यांना आरोग्य उत्तम राहण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुभेच्छा दिल्यात. भ्रष्टाचारी कोण आहेत हे अमित शहा यांनी आरशात पाहावं आणि स्वतःचं कॅबिनेट मंडळ उभं केलं. महाराष्ट्राचं तर त्यांना कळेल. तसेच अमित शहा यांच्यापेक्षा चांगलं कोणालाच माहीत नाही असं म्हणत त्यांनी अमित शहांना टोला लगावलाय. 70,000 कोटी रुपयांचा आरोप कोणावर झाला, कोणी केला? त्याचबरोबर नॅशनलिस्ट करप्ट पार्टी कोण म्हणाले होते? शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही हे शहा यांना समजलं आहे. इलेक्ट्रोल घोटाळा भारतातील इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. सेबीचा घोटाळा, यावर काहीतरी बोला. तसेच दंगल पेटवली, तसेच विशालगडावरती दंगल पेटवली याबाबत कुणीही काही बोलत नाही. कावड यात्रेच्या दरम्यान प्रत्येकाने गाड्यांवरती नाव लिहा अशी एक नवीन मोहीम त्यांनी सुरू केल्याने त्याच्यावरती देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. देशभर असा कायदा लागू करा. हे दुकान कोणाचं आहे, ते दुकान कोणाचं, प्रत्येक ठिकाणी आपापली नावं लिहून ठेवा. चांगला कायदा आहे, त्यामुळे मालकी यापुढे स्पष्ट होईल. नेमकं कोणाचं काय आहे, मुंबईवर देखील कोणाची मालकी आहे असं स्पष्ट होईल. जात धर्म याशिवाय काही राजकारण नाही. तसेच 1 तारखेनंतर प्रमुख कारवाया केल्या, त्या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती केल्या आहेत. या संदर्भात कलेक्टर यांना निवेदन देखील दिलं होतं. एक माणूस नाही ठेवला, एवढी माणसं वरती गेलीच कशी, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. महाराजांचे शिवभक्त हे कसले, महाराजांच्या नावावर हे ठपका लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अजितदादांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असतानाच त्यांनी दिलेले भावी मुख्यमंत्री, ते त्यांचं स्वप्न आहे. ते कसं पूर्ण करणार माहीत नाही मला. वाढदिवसाच्या काय दिवशी काय बोलू नये, ठीक आहे. त्यांना मी त्यांच्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. भ्रष्टाचाराचे सरगणा अमित शहांनी स्वतः आरशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं, तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगणा कोण आहे. 70,000 कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले, ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले, अमित शहाने एवढं कोणाला माहिती आहे. जे वास्तव आहे त्याच्यापासून पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं एक खोटं नेरेटिव्ह तयार करते. 70,000 कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला, कोणी केला? नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं कोण म्हणालेलं? तेव्हा खुदी के गिरेबान में जे देखो सब सामने आ जाए, अपने दिल से पूछो. पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही हे आता अमित शहांना पण कळलं. म्हणजे एकेकाळी जे गोपीनाथ मुंडे करायचे पहिलं शरद पवार, तसं अमित शहा आले की पहिलं शरद पवार, दुसरं काय राहायचं महाराष्ट्र. अहो तुमच्या तो जो ह्याचा घोटाळा आहे, स्कॅम, इलेक्ट्रॉल स्कॅम घोटाळा, जो भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा आहे. नंतर सेबीचा घोटाळा, याच्यावर काहीतरी बोला, कधीतरी बोला. फार वेळ बोलू नका, पण कधीतरी बोला. लोकसभेमध्ये कशा अडचणीत हे 2 स्कॅम निघाले की तेव्हा त्याच्यावर बोला ना काहीतरी. परवा जी दंगल मी पेटवलीत त्या विशालगडावर आणि गजापूरमध्ये, त्याच्यावर काहीतरी बोला. त्या कावड यात्रेच्या दरम्यान सगळ्या गाड्यांवरती आपापली नावं लिहा अशी एक नवीन तुम्ही मोहीम काढलेली आहे. देशभराचा कायदा लागू करा ना. हा दुकान कोणाचं, ते दुकान कोणाचं, त्यांनी बाहेरच नावं लिहायची. हा कायदा पूर्ण भारतभर काढा. आता चांगला कायदा आहे, मालकी स्पष्ट होईल मुंबईतली पण कोणाच्या काय ते, म्हणजे मराठी माणसांना पण कळेल त्यांच्या हातात राहिले किती. जात धर्म याच्याशिवाय काही पुढचं राजकारण नाही का? आणि खोटा नरेटिव्ह आता कोण सेट करते हे जरा खोटा नरेटिव्ह म्हणणाऱ्या आमच्या सगळ्या बीजेपीच्या सहकाऱ्यांना विचारा. आणि आम्ही वास्तव सांगितलं तर खोटा नरेटिव्ह. शासनाने स्वतः पोलिसांना हाताशी पकडून, जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी पकडून विशालगडाची दंगल पेटवली आणि पोलिसांच्या संरक्षणाखाली गजापूर लुटलं असं म्हटलं तर काहीही मी खोटं बोलत नाहीये. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी
ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी शिक्षण हक्क अधिनियम अर्थात RT अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठी सोडत 7 जून रोजी काढण्यात आली, तर निवड यादी 20 जुलै 2024 रोजी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीनुसार ठाणे जिल्ह्यासाठी 643 शाळांमध्ये 9,597 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. RT अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरांपासून 1 किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25% आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील 643 पात्र शाळांमधील RTच्या 25% मोफत प्रवेशासाठी 11,339 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांकडून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची 7 जून 2024 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतीक्षा शनिवारी 20 जुलै रोजी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण 643 पात्र शाळांमध्ये एकूण 19,568 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 9,597 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. घोडबंदरवरील हिरानंदानी ब्रह्मांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा, ऋतू इस्टेट, रिजन्सी हाईट्स, दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा घनकचरा न उचलल्यामुळे दुर्गंधीला सामोरं जावं लागत आहे. समस्त नागरिकांनी आपली समस्या या ठिकाणी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याकडे मांडली. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात आली. ठाणे महानगरपालिका आयुक्तांसमोर हिरानंदानीचे मधु मेनन, त्याचबरोबर ब्रह्मांड असोसिएशनचे रत्नदीप नायर, ऋतू इस्टेटचे कन्नूभाई पटेल, रिजन्सीचे अभय पारकर, सिद्धेश हर्डीकर, वैभव राणे, देवीश चक्रवर्ती तसेच अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. या नागरिकांनी आपल्या समस्यांसंदर्भातलं निवेदन आयुक्त यांना दिलं आहे. तसेच घोडबंदरवासियांना या त्रासातून मुक्त करा अशी मागणी देखील या समस्त नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. तर येत्या आठवडाभरामध्येच मी हा प्रश्न सोडवतो असं आश्वासन यावेळी आयुक्तांनी नागरिकांना दिले आहे. नमस्कार, मी रवींद्र मोरे, मनसे ठाणे शहर अध्यक्ष. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये. जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत, गाड्या बंद पडतात. इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदर वासियांना होतो. इथे हिरानंदानी जे मंडळी आहे, ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, इथे रिजन्सी हाईट्स आहे, दोस्ती आहे, बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो घाणीचा त्रास आहे. एक आठवडा तिथे कचरा पडतो. कचरा काही प्लास्टिकमध्ये आहे, काही त्या डस्टबिनमध्ये आहे. त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज सगळी मंडळी आलेली आहे. आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात आम्ही करतो. परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे, तुम्ही जो ते सांगता मी 1 आठवड्याचा मुदत देतोय. जर 1 आठवड्यात हा जर कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन, एवढं मात्र या क्षणी मी सांगतो. ब्रह्मांड में 42 का ऊपर सोसाइटीज है, हाउसिंग सोसाइटीज है. सब मिडिल क्लास लोग रहते हैं वहाँ पर, ऑल आर टैक्स पेयर्स. तो ये जो अभी बीच में जो आपने पूछा कि ये जो कभी ट्रक का ब्रेकडाउन होता है, ये सब होता है बारिश में, क्या नॉर्मली भी होता है. बट ये जो हो रहा है वो चीज़ के लिए 2-2.5 महीने रुकना नहीं पड़ता है. ये हम लोग 2-2.5 महीने से रुका है. उसके बाद अभी पब्लिक रास्ते पे आने का टाइम आ गया एक्चुअली बोले तो, क्योंकि हमारे घर का कचरा जो हमारी हाउसकीपिंग का लोग नीचे उतारता है, वहाँ से उठाने के लिए हमारे गेट से जो हमारी संविधान में लिखा हुआ है, हमारे गेट से आगे तक लेके जाने का काम म्यूनसिपल कॉरपोरेशन का होता है, वो नहीं हो रहा है. ये कोई ब्रेकडाउन की वजह से नहीं हो रहा है. हमारे उधर ऐसा खबर आ रहा है कभी 50% लोग स्ट्राइक पर गया हुआ है या डंपिंग ग्राउंड एकदम भर गया है, उधर जगह नहीं है. ये सब प्रॉब्लम के लिए अगर हम टैक्स भरने के बाद भी हम जवाब दें लोगों को, वो सही नहीं होगा. फिर म्यूनसिपल कॉरपोरेशन का काम अगर कॉरपोरेशन नहीं करते है, फिर हम उनको टैक्स क्यों भरें? हम यहाँ के जो प्रतिनिधि को चुन के क्यों दें? ये आम लोग ये सवाल करता है. रिजन्सी हाईट्समध्ये आमचे 320 फ्लॅट्स आहेत. 5-5 दिवस कचरा उचलत नाही आहेत.
त्यामुळे आम्हाला खूप नाहक त्रास होतो इथे. आता मोरे साहेबांच्या मदतीने आम्ही आमचे कंप्लेंट कमिशनर साहेबांकडे दिले आहेत. तर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा है। सर हमारा तो यहाँ पे 180 बिल्डिंग्स है। 180 बिल्डिंग हमारा है और हफ्ते में एक बार आ रहा है, एक गाड़ी आ रहा है। सब कचरा पूरा 50% बिल्डिंग का कचरा पूरा रोड में पड़ा है और इसके वजह से वो कुत्ता आ जाता है, उसको पूरा खराब कर देता है। इतना फैला हुआ है। बहुत सारे हमारा नियर बाई हिरानंदानी हॉस्पिटल भी फुल है, आज सब बीमार है। तो इसका कोई तो हमने कमिश्नर साहब को मिलाया, अभी मोरे साहब ने जो इनिशिएटिव लिया तो हम कमिश्नर साहब को मिला और कमिश्नर साहब बोला कि 2 दिन दे दो, हम इसको रेगुलराइज कर देंगे। आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडत आहेत। उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी दिली। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ठाण्यातील सभासद मतदारांशी अजिंक्य नाईक यांनी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील ग्वाही दिली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार क्षितिज ठाकूर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य निलेश भोसले, अभय हडप इत्यादी मान्यवर उपस्थित होते। 14 वर्षाखालील संघ असू दे किंवा रणजी ट्रॉफी असू दे, मुंबईच्या संघात खेळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू येत असतात। भारतासाठी खेळत असलेला तुषार देशपांडे सुद्धा ठाणे जिल्ह्यातून येतो। ठाणे जिल्ह्यात चांगल्या पायाभूत सुविधा कशा देता येतील, जास्तीत जास्त स्पर्धा कशा भरवता येतील यावर आमचा भर असल्याचं अजिंक्य नाईक यांनी सांगितलं। मडवी ट्रॉफी 14-16 वर्षाखालील विविध स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होत आहेत। रणजीपटू ठाणेकर तुकाराम सुर्वे यांच्या नावाने यावर्षीपासून ठाण्यामध्ये स्पर्धा भरवणार असल्याची माहिती अजिंक्य नाईक यांनी दिली। ठाणे जिल्ह्यातील शहर असेल वा ग्रामीण भाग असेल, या भागात अनेक स्पर्धा आम्ही सुरू करत आहोत। मैदानी क्रिकेट मुंबई क्रिकेटचा पाया आहे। मैदानी क्रिकेट जर चांगले करता आले तरच ठाणे जिल्ह्यातून चांगले क्रिकेटर तयार होतील। खेळाडूंना आत्मनिर्भर करण्यासाठी जे BCCI मानधन देत आहे तेच मानधन मुंबई क्रिकेट असोसिएशन देत असल्याचं अजिंक्य नाईक यांनी यावेळी सांगितले। खेळाडूला सक्षम करणे, त्यांना नोकरी उपलब्ध करून देणे यावर आमचा भर आहे। शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये नोकरीसाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। गेल्या 20 महिन्यात 40 ते 50 जणांना आम्ही निमशासकीय सेवेमध्ये नोकरी लावली आहे। शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख या माजी अध्यक्षांनी शासन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये समन्वयाचा चांगला पूल उभारला आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही पुढेही आम्ही चांगले करू, असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला। पहिलं तर ठाण्यात आम्हाला मॅक्झिमम मुलं आज मुंबईसाठी ठाण्या साईडवर नाही आहेत। जे मुंबईच्या टीममध्ये अंडर 14 असेल ते रणजी ट्रॉफी किंवा आता भारताला तुषार देशपांडे जो खेळला तो पण ठाणे जिल्ह्यामधूनच खेळला। तर इकडे मॅक्झिमम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल, मॅक्झिमम टुर्नामेंट कशा इकडे इम्प्लिमेंट करता येईल। तुम्ही बघितलं असेल इकडे मडवी ट्रॉफी असेल, अंडर 14च्या विविध टुर्नामेंट आहेत। अंडर 16ची आम्ही तुकाराम सुर्वे सरांच्या नावाने पण टुर्नामेंट यावर्षीपासून सुरुवात करतोय। तर असे अनेक टुर्नामेंट आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल या भागात सुरू करतोय। मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचा भर राहील, कारण शेवटी आमचं मैदान क्रिकेट मुंबई क्रिकेटचा बेस आहे। मैदान क्रिकेट जर चांगलं करता आलं तरच इकडनं जास्तीत जास्त प्लेयर्स येतील। खेळाडूंचं आम्ही त्यांना इंडिपेंडेंटली कसं स्ट्रॉंग करता येईल, त्यांचं मानधन कसं, ह्याच्या आधी सुद्धा आम्ही जे BCCI मॅच फी देतं तेच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांना मॅच फी देत आलंय। तर खेळाडूंना कसं सक्षम करता येईल, त्यांना कशा नोकऱ्या मिळता येईल। आज आम्ही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत। तर तिकडे मॅक्झिमम कशा नोकर भरतीसाठी आम्ही ॲज अ MCA त्यांना अप्रोच करू आणि याचा प्रयत्न आम्ही केला आणि लास्ट 20 महिन्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट एक 40 to 50 लोकांना नोकऱ्या सुद्धा सेमी गव्हर्नमेंटमध्ये करून घेतल्या। मुहूर्त गुरुपौर्णिमेचा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय चंद्रशेखर वाघ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लेखक पत्रकार मनीष वाघ यांच्या विश्लेषण नामक लेखन संग्रहाचं प्रकाशन समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी यांच्या हस्ते संपन्न झाले। विश्लेषण लेखन संग्रह म्हणजे जणू बौद्धिक पोस्टमॉर्टमच, असे डॉक्टरांनी वर्णन केलं आहे। कविता, पर्यावरण, समाजकारण, राजकारण अशा विविध विषयात वाघ यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत। स्तंभलेखन करताना समाजात घडणाऱ्या घटना, दुर्घटना, शासन, प्रशासन यांचे निर्णय यावर वाघ हे परखड लेखन करतात आणि समाज माणसामध्ये प्रबोधन जागरूक करतात। सदर कार्यक्रमात साहित्यिक ॲडव्होकेट मनोज वैद्य, निशिकांत महाकाळ, विनोद पितळे, मनोहर बापट, दामले, मिश्रा असे विभूती उपस्थित होते। सदर लेखन संग्रहाचं प्रकाशन सिद्धी फ्रेंड पब्लिकेशन प्रकाशकाने केले आहे। याबद्दल बोलायचं तर विश्लेषण म्हणजे
इंग्रजीमध्ये ॲनालिसिस, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं ॲनालिसिस करता, त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याचे साईड इफेक्ट, या गोष्टी बघितल्या जातात आणि तसं समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना किंवा दुर्घटना, शासन प्रशासन अशा ज्या काही गोष्टी समाजात घडतात त्याचं विश्लेषण करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी मनीष सरांनी बऱ्याच ठिकाणी हे लिहिलेले आहेत लेख आणि त्याचा आता संग्रह करून त्याचं एक संघ असं पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे. ह्याच्यात विश्लेषण ह्याचं दुसरं सांगावं तर ती क्रिकेटचं बोलावं तर ही 20वी ओव्हर आहे पेपरमध्ये. ॲज अ डॉक्टर बोलावं तर हा पोस्टमार्टम आहे, बौद्धिक पोस्टमार्टम आहे हा. आणि जे वाचक आहे त्यांना प्रश्न आहे, त्यांचं प्रबोधन आहे की या गोष्टी आपण कशा घ्यायच्या, ज्या आपल्या पुढे प्रशासनाने मांडल्या तेव्हा या घडल्या, तर तुमचं मत काय ते वाचकाला बोलतं करतात. जरी हे वन वे मीडिया आहे तरी पण या स्तंभातून या वाचकाला बोलतं केलं. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आता फार मोठी लढाई आहे आणि त्या ह्याच्यात प्रिंट मीडिया जिवंत ठेवायचा, याबद्दल तुमचं खूप कौतुक आहे माझ्याशी. त्यांच्या पाठीशी स्वर्गीय चंद्रशेखर वाघ हे त्यांचे वडील आहेत, ज्येष्ठ पत्रकार, सांज लोकसत्ताचे संपादक, त्यांची प्रतिभा, त्यांची प्रतिमा त्यांच्या पाठीशी आहे. आणि मी हे पुस्तक समाजातील बऱ्याच सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून त्याचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे. आणि 1 जुलै तुमच्या वडिलांची पुण्यतिथी असते, तो साधूनच आणि मडवी साहेब खूप विजय केला. धर्मवीर 2 चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे. दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमकडून अपमान आहे. स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रसारित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. केवळ एका चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखवणे शक्य नव्हते. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 9 ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आले. या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आला आहे. या संवादामध्ये आनंद दिघे हे एकनाथ शिंदे सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये येथून पुढे मी जरा आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार. याच संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे. तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 च्या टीमकडून अपमान आहे. तुझ्या आणि हिंदुत्वाच्या पुढे इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर 2 चित्रपटात टाकण्यात आला आहे. मुळात दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते. मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेंना का सांगतील असं यावेळी केदार दिघे यांनी म्हटलं आहे. सर्वप्रथम तर धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूपर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर दिघे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली. आता जो टीजर आलेला आहे, जो ट्रेलर आलेला आहे आता ह्या धर्मवीर 2चा, त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो दिघे साहेब शिंदेंना सांगतात असं जे दाखवण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं हे खूप फेक आहे, हे खूप खोटं आहे. अहो, ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली त्याच विचारांवरती उभं आयुष्य दिघे साहेब चालले. दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला. मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिघे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल, दिघे साहेब का म्हणून असं शिंदेंना सांगतील. खरं तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास, आडवा आलास
तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन. पण असं नसून दिघे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधनं दिसतोय. ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत, काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिघे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का, कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही. आता 2000 साली जर का दिघे साहेबांनी शिंदेंना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की 2009 साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला, त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय. मुळात असा विषय आहे की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिघे साहेबांनी मानून पुढे चालले. त्यावेळेला ते दिघे साहेब कधी काही बोलले नाहीत उभ्या आयुष्यात. आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, जर का अशी भूमिका असेल तर ते दिघे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं. पण हे शिंदेंना कुठेतरी पटत नाहीयेत की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का, असा प्रश्न मनामध्ये येतो. आता अजून एक गोष्ट आहे, जो गंभीर संवाद तिकडे झालाय की 20 वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावध होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलं. तर बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिघे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघे साहेबांच्या मनामध्ये आपण बेसावध राहिलो अशी भूमिका येऊ शकते का, असा विचार येऊ शकतो का, हा मुळात एक प्रश्न आहे. आणि अशा संवादामुळे 20 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पक्षप्रमुख आणि दिघे साहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.